नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। दोन्ही शिवसेना लवकरच एकत्र येणार अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सध्या पसरताना दिसते, वाऱ्यासारखी खरं पाहिलं तर पसरताना दिसते। त्याचं कारण म्हणजे एक वक्तव्य, अंबादास दानवे यांचं एक वक्तव्य आणि त्यानंतर भरपूर काही गोष्टी राजकारणात सध्या बदलताना दिसत आहे। विविध प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहे। त्या महायुती असू द्या, महाविकास आघाडी असू द्या किंवा अन्य युती असू द्या, भरपूर चर्चा रंगताना दिसते फक्त त्या एका वक्तव्यानंतर। स्वतः एकनाथ शिंदे यांनी सुद्धा याला उत्तर दिलेलंच आहे, नक्कीच ते सुद्धा आपण जाणून घेऊया। तसेच अंबादास दानवे यांनी काय प्रतिक्रिया दिली होती, काय उत्तर दिलं होतं, काय वक्तव्य केलं होतं, हे सुद्धा आपण जाणून घेऊया। नक्कीच अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा। चला पुढे बोलूया। तर जास्त वेळ न घेता सरळ सुरुवात करूया अंबादास दानवे यांच्या वक्तव्यापासून। तर अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांना पत्रकाराने एक प्रश्न विचारला। तो प्रश्न असा होता की एकत्र आले पाहिजे का, असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे अर्थातच दोन्ही शिवसेना यांनी एकत्र आलं पाहिजे का असं तुम्हाला वाटतं का, हा असा प्रश्न होता। त्यावर अंबादास दानवे यांनी उत्तर दिलं, वाटते, बऱ्याच वेळा वाटते, पण एकट्याला वाटून फायदा नाही, असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं। आणि त्यानंतर राज्यातील राजकारणात भरपूर काही प्रतिक्रिया समोर येताना आपल्याला दिसत आहे। आता सर्वप्रथम प्रतिक्रिया आली भास्कर जाधव यांची। ते म्हणाले, अंबादास दानवे यांनी काय बोलले हे मला माहित नाही, पण निश्चितपणे त्यांनी जर हे वाक्य बोलले असेल तर हे त्यांचं वैयक्तिक मत आहे। या संदर्भातील पक्षीय धोरण ठरवण्याचा आमच्या पक्षामध्ये पूर्णपणे अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे, असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। अर्थातच ते एकंदरीत म्हणाले की हे त्यांचं वैयक्तिक मत आहे। आता त्यानंतर पुढचं जर कधी प्रतिक्रिया बघायची झाली तर उदय सामंत यांनी सुद्धा या वाक्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। तर उदय सामंत म्हणाले, हे अंबादास दानवे यांचे वैयक्तिक मत आहे, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली। तसेच पुढे जर बघायचं झालं तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते व तसेच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, आताच्या घडीला महायुतीचा संसार आमचा चांगला सुरळीत प्रगतीपथावर आहे। अर्थातच तेच वाक्य झालं की सध्या जे चालू आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालू आहे। असं नाही की एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील सर्वच नेत्यांनी नकारात्मकच प्रतिक्रिया दिली, खरं पाहिलं तर सकारात्मक प्रतिक्रिया सुद्धा समोर येताना दिसली। अब्दुल सत्तार यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। ते म्हणाले, आमचा मोठा भाऊ अर्थातच भाजप, आमचा मोठा भाऊच जर आम्हाला संपवत असेल तर आमच्याकडे दुसरा इलाज नाही। आमच्या नेत्याने एका मिनिटात जर सांगितले, अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात बोलताय, एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात हे वक्तव्य आहे की आमच्या नेत्याने जर एका मिनिटात सांगितलं तर त्याच निर्णयाला आम्ही समर्थन करू, असं सुद्धा अब्दुल सत्तार यांनी म्हटलं। आता जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे यांची सुद्धा त्यांना सुद्धा पत्रकारांनी हा प्रश्न विचारला की अंबादास दानवे असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। तर यावर एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही बाळासाहेबांचा विचार तसेच हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे चाललेलो आहोत आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार देखील आम्ही स्थापन केलेलं आहे। एकदा नाही दोनदा केलं। जनतेने आमच्या मेहनतीला आशीर्वाद दिलेला आहे, त्यामुळे आमची घोडदौड विजयी अशीच पुढे चालू राहणार, असं वक्तव्य हे एकनाथ शिंदे यांनी केले। तर यावर विविध प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहे। नक्कीच लवकरात लवकर उद्धव ठाकरे यांची सुद्धा प्रतिक्रिया या संदर्भात येऊ शकते। आता खरं पाहिलं तर दोन्ही शिवसेना एकत्र येतील का, तर सध्याच्या परिस्थितीला कोणताच पर्याय दिसत नाहीये। जर आपण बघितलं तर डायरेक्ट वक्तव्य, प्रतिक्रिया किंवा टीका ही जहरी टीका होताना आपल्याला दिसते दोन्ही बाजूने। त्यामुळे सध्या तरी काही विचार नाही, परंतु तुम्हाला काय वाटतं, दोन्ही शिवसेना एकत्र येणार का? नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।